नाशिकच्या जेल रोड परिसरात एका तरुणावर प्राणघात हल्ला। तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी। जुन्या भांडणातून डोक्यात दगड घालून हत्या। कडक उन्हामुळे पाणवठे अडल्याने वाघाचा मानवी वस्तीत भंडाऱ्याच्या कुरमुडा गावाजवळ वाघाचे दर्शन। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। मात्र विभागांना जेरबंद करून जंगलात सोडले। अहिल्यानगर शहरात कॅफेमध्ये तरुण तरुणींचे खुलेआम अश्लील चाळे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पदाकडून शहरातील 5 कॅफेची तपासणी। या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल तर 7 जणांना अटक। भिवंडीतील सोनाई देवी यात्रेच्या शेवटच्या दिवशी खरडीगाव अंधारा ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे भाविक आणि दुकानदारांचे मोठे नुकसान। महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका यात्रेला। लातूर महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची अचानक भेट। शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याने हिरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दे माहिती घेतली। वाशिमच्या मंगरुळपीरमधील अडाण नदीवर बंधाऱ्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यात लिकेज। गेटमुळे पाणी साठवणूक होत नसल्यास निदर्शनास। सिंचनाअभावी पिकांना मोठा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचे मत।